मीरा भाईंदरमध्ये आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज सभा घेणार आहेत आणि त्याच अनुषंगाने पाहायला गेलं तर मीरा भाईंदरमध्ये लढत जी होते ही शिंदे गट आणि भाजप यांच्यामध्ये होतं। याचं कारण असं आहे की त्यांच्यामध्ये युती झालेली नाही आणि युती झाली नसल्या कारणानं मात्र इथे एकमेकावरती आरोप प्रत्यारोप हे सुरूच आहेत। आपण पाहायला गेलं तर जे परिवहन मंत्री आहेत प्रताप सरनाईक यांनी देवेंद्र फडणवीस जे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांच्या स्वागताचे बॅनर लावलेले आहेत। त्या बॅनरवरती जर तुम्ही पाहायला गेलं तर लिहिलेलं आहे की मुंबई ठाणे वसई विरार येथील महायुतीचे शिल्पकार असा त्यांनी तिथे उल्लेख केलेला आहे आणि ते आज मीरा भाईंदरच्या नगरीत येतं। मात्र मीरा भाईंदरचा त्यांनी उल्लेख केलेला नाही आहे। याचं कारण असं की मीरा भाईंदरमध्ये युती झालेली नाही। मात्र प्रताप सरनाईक यांनी हे बॅनर जे झळकवलेले आहेत त्याच्यामुळे हा चर्चेचा विषय ठरलेला आहे। मात्र आज जे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस हे नेमकं काय बोलणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। कारण मीरा भाईंदरमध्ये जर पाहायला गेलं तर युती होण्यासाठी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी प्रयत्न केले होते। मात्र कुठे ना कुठेतरी जे भाजपचे जे आमदार आहेत नरेंद्र मेहता यांनी ही युती होऊ दिली नाही असा थेट जो आरोप आहे तो प्रताप सरनाईक परिवहन मंत्री यांनी केला होता। आणि त्याच अनुषंगाने आज मात्र स्वागताचे बॅनर लावलेले आहेत। ज्यावेळेला हा प्रश्न जेव्हा मी प्रताप सरनाईक यांना काल विचारला तेव्हा प्रताप सरनाईक यांनी स्वतः सांगितलं होतं की मी बॅनर सुद्धा लावणार आणि त्याचबरोबर मी त्यांचं स्वागतही आज त्यांच्या स्टेजवर जाऊन करणार। त्यामुळे आज मात्र जे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नेमकं कोणाला टार्गेट करणार कोणावरती टीका करणार हा मात्र आज चर्चेचा विषय असला तरी बॅनर मात्र आज जो लावण्यात आला आहे तो मात्र जर पाहायला गेलं तर चर्चेचा विषय ठरलेला आहे। त्याचबरोबर भाजपने सुद्धा ठिकठिकाणी बॅनर लावलेले आहेत। या बॅनरमुळे आज मात्र जे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे कोणावरती शिरसंधान साधणार हे पाहणं आता तितकं उत्सुकतेचं ठरणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट हरी नेगीसह मी वैभव घाग TV9 मराठी मीरा भाईंदर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।